कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज माझ्या मा आणि बाबाचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला। ही त्यांच्या लग्नाची सुरुवात आहे। आम्ही अजून खूप एन्जॉय करणार आहोत। मी जगातला पहिला मुलगा आहे जो त्याच्या मा आणि बाबाचं लग्न बघते। ते एकत्र राहून पूर्ण फॅमिली आनंदात असावी असंच वाटते मला। माझी इच्छा लिहित होता। मा बाबाचे लग्न होऊन ते परत एकमेकांबरोबर खुश राहावे। देवा, माझ्याकडे वेळ नाहीये हे माहितीये मला, पण प्लीज माझ्या मा आणि बाबाचे लग्न झाल्याशिवाय मला तुझ्याकडे बोलून घेऊ नकोस ना। अमोल, अरे एकटा काय करतो इथं? काय लिहित होतास तू? मा, अगं डायरी, माझी डायरी सांगितलं होतं ना मी तुला। अरे हो, मी विसरूनच गेले। अर्जुन, साहेब आता पर्सनल डायरी लिहायला लागलेत आणि त्यांना हे पण माहितीये की पर्सनल डायरी कोणीही वाचायची नसते। अरे वा, भारी आहे हा? पापा, आजचा कार्यक्रम खूप भारी झाला, त्यामुळे मी खूप खुश आहे। हा? अमोल, तुला एक विचारू बाळा? काय मा, विचार ना। तुला संकल्पाबद्दल कोणी सांगितलं? मा, अगं मला माहिती मिळाली ग। अमोल बाळा, मला सगळं खरं खरं सांगायचं असतं का नाही? सांग बरं मग। अरे बाबा, आपल्याच घरातलं कुणीतरी बोललं आणि ते मी ऐकलं, पण आता आठवण नाही बाबा। अमोल, तू हे खरं सांगतोय? हो मा। बर ठीक आहे अप्पे, ठीक आहे। हे बघ अमोल बाळा, आपल्या मा बाबाचं लग्न आता कसं का झालेलं असेल, पण ते झालंय ना, त्यामुळे इथून पुढे तुला लग्नाबद्दल जर काय कळलं किंवा आता जर काय माहित असेल तर सगळं खरं खरं मा बाबाला सांगायचं काय? हो बाबा, मला तुमचं आताचं लग्न खूप स्पेशल झालेलं हवं। मी तुमचे खूप फोटोच काढणार आहे। अरे वा। हो, तुला जसं हवंय ना तसंच सगळं होईल। तू अजिबात काळजी करू नको बाळा। बापू, भांजा अजून खाली आले नाहीत, मला करमना झाले राव। अरे रात्री उशिरापर्यंत जागलाय तू, झोपला असेल डाराडोर आता। अरे अमोल, रात्री एवढा जागतोस, सकाळी कस काय लवकर उठतोस रे एवढ्या? बापू, आवाज माझी खूप मोठी जबाबदारी आहे ना। जबाबदारी कसली जबाबदारी बाळा? मोठी मा, अगं मा आणि बाबाचं बसता आहे ना, मग त्यासाठी मला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल। मम्मा, नाश्ता। अरे थांब आंबोल, हे बघ मी तुझ्यासाठी छान काढा बनवलाय, तब्येतीने काही तक्रार देऊ नये म्हणून। कडू असतं ग मोठी मा। बाळा, काढा अजिबात कडू नाही, मी ना त्यात गुळ घातलाय, तू थोडस पिऊन तर बघ। हा, ओके। एकच मिनिट देते। ठीक आहे। कडू आहे मोठी मा। अमोल, आपल्याला लवकर बरं व्हायचंय की नाही, मग थोडासाच कडू आहे, पिऊन टाक बाळा। छान आहे बाळ आमचं। भांजे, काय करायचं ठरवलंय आता? म्हणजे आज करायचं काय आपण? दिपू मामा, अरे बसता म्हणजे काय असतं? कपडे घेणं ना। हो छोटे सरकार,
या दिवशी लग्नासाठी नवीन कपडे घेतात, पण वंसनची आधीची साडी असेल ना लग्नातली. हा खर तर आठवणी असतात त्या. मला तर वाटतंय अपर्णा तीच साडी नेसेल या ठिकाणी. हा. नाही नाही असं नाही होणार. का रे? आजोबा अहो बाबाचं आणि माझं अचानक लग्न झालं होतं ना, मग बाबाने लग्नाचे कपडे घातलेच नसणार. हा अरे आम्हाला कुठं माहित होतं तेव्हा त्याचं लग्न होणार आहे म्हणून. मग आज आपण बाबाला छान कपडे घेऊ आणि त्याबरोबर मला पण नवीन साडी घेऊ लग्नासाठी. अमोल दीदीने ती साडी जपून ठेवली असेल की. हो मामा, अरे आपण सगळं नवीन करते, मग साडी पण नवीन आली पाहिजे ना. हा, हे पटतंय मला अमोलचं. नवीन गोष्टींबरोबर नवीन आठवणी पण जपता येतील आपल्याला. बर ठीक आहे, ठरलं तर मग आप्या आणि अर्जुनसाठी आज नवीन कपडे घ्यायचे. हो, मा बाबा ना एकदम भारी दिसले पाहिजे, राजा राणी सारखे. हा भांजे, ती जबाबदारी माझी. आता तुम्ही बघाच माझी चॉईस. ओके दिव्या मामा. मोना मॅडम चला जाऊन येऊ आपण. हो रुपाली, ते गॅसवर डाळ ठेवली आहे, गॅस थोडं बंद करा. हो बघते, जा. बापू आलो. आज लय मजा येणार आहे. मी आलोच. अरे अमोल, चिंचुके, पोलीस स्टेशनला ओके ना सगळं? बर बर, हो काय असेल फोन कर मला. हा ठेवू का? काय अपर्णा मॅडम, जुन्या आठवणी ताज्या झाल्या काय सगळ्या? तुला आठवतं का रे अर्जुन सगळं? हा म्हणजे तसं विसरण्यासारखं काय नव्हतंच म्हणा त्यामध्ये. 2 3 4 5. तुला काहीच वाटत नाही असं बोलताना? अगं आप्पे, मी आयुष्यात तरी तो दिवस विसरेल का? हा, कायम त्या अभ्यासाच्या पुस्तकात तोंड खुपसलेली आप्पी स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मांडवातून फरार. अख्ख्या आज गावात ब्रेकिंग न्यूज होती ती. मी विसरणार आहे व्हय? काय रे अर्जुन? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.